खरं तर आपली CET एक्झामची जी रिझल्ट डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की 2 ते 3 गोष्टी अशा आहेत ज्या कव्हर करणं खूप गरजेचं आहे. पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, बोनस मार्क्स कुणाला मिळणार आहेत आणि त्या मार्क्सचा तुमच्या पर्सेंटाईलवरती काय इफेक्ट होणार आहे. दुसरी गोष्ट, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल चेंज होणार आहे का आणि ते जर होत असेल तर तुमचं पर्सेंटाईल कितीने इन्क्रीज होऊ शकतं, कारण का काही आन्सर कीमध्ये भरपूर चेंजेस करण्यात आले होते. इवन मॅथमॅटिक्सचे 28 क्वेश्चन्स म्हणजे 28 ऑब्जेक्शन्स त्यांनी रेज केले होते. मग आणि तिसरा आणि इम्पॉर्टंट डाऊट म्हणजे काय, नेक्स्ट प्रोसेस काय असली पाहिजे. आता रिझल्टला तर भरपूर वेळ आहे, त्यामुळे आत्तापासून तुम्ही काय प्रिपरेशन केली पाहिजेत, कॉलेजचा रिसर्च कसा केला पाहिजेत त्या रिगार्डिंग मी बोलणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. इम्पॉर्टंट गोष्ट काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का CET रिलेटेड जेवढे काही अपडेट्स असतील, जेवढा काही कंटेंट असेल तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळा मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्यालासुद्धा जॉईन व्हा, कारण का सगळे अपडेट्स वगैरे आहेत ना त्या ग्रुपवरती मी सेंड करतो. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता पहिला आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, आपला जो CETचा रिझल्ट आहे तो 16 जूनला डिक्लेअर होतोय. आता तुम्ही जर बघाल ना, CET सेलची प्रत्येक स्टेज ही डिले होणार आहे. म्हणजे तुम्ही अज्युम करा 16 जूनला जर आपला रिझल्ट डिक्लेअर झाला, अराउंड 24 किंवा 25 जूनला त्यांचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट होईल. मग मला वाटतं जुलै ऑगस्ट 2 महिने जवळजवळ ही कॅप राऊंडची प्रोसेस आहे ती चालू असणार आहे. म्हणजे एक गोष्ट अज्युम करा, रिझल्ट लागल्यापासून म्हणजे आत्तापासून पुढचे 3 महिने तुम्हाला जवळजवळ ही कॅप प्रोसेस आहे ना ती फेस करायची आहे. त्यामुळे डिलेज होणार, कॉलेजची रिसर्च असणार आहे, त्यामुळे पेशन्स ठेवायची तयारी आहे ना ती पालकांनी आणि मुलांनी आत्तापासून सवय करून घ्या. हा होता पहिला मुद्दा. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आन्सर कीमध्ये चेंजेस केलेले आहेत. म्हणजे CET सेलने काल जी नोटीस रिलीज केली होती की कोणत्या शिफ्टमध्ये आम्ही फुल मार्क्स देतोय, आन्सर कीमध्ये चेंज करतोय, ती सगळ्या मुलांनी बघितली असेल. सगळ्या मुलांनी आपल्या शिफ्टनुसार आपले किती मार्क्स इन्क्रीज होत आहेत ते सुद्धा बघितले असेल. आता राहिला मुद्दा हाच की जी आता अपडेटेड आन्सर की मिळाले किंवा आमचे इतके मार्क्स आमच्या शिफ्टमध्ये वाढले, मग मार्क्स वर्सेस पर्सेंटेज चेंज होणार आहे का, थोडक्यात सांगतो. 2 सिच्युएशन्स आहेत. CET सेलने काय केलं आहे तर काही शिफ्टमध्ये जास्तीत जास्त मुलांना फुल मार्क्स दिलेत आणि दुसरं आहे आन्सर कीमध्ये चेंज केलेत. आता जर त्या शिफ्टमध्ये त्या क्वेश्चन्सचे फुल मार्क्स मिळाले असतील ते त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना मिळणार आहेत. मग त्या साहजिकच जे विद्यार्थी टॉपर्स आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहे. म्हणजे समजा एखाद्या शिफ्टमध्ये CET सेलने 3 फुल मार्क्स अलॉट केलेत, ठीक आहे. मग त्या शिफ्टमध्ये तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स ज्या मुलांनी स्कोअर केलेत त्यांनासुद्धा ते मिळणार आहेत. त्यामुळे जर फुल मार्क्स तुम्हाला मिळाले असतील तर पर्सेंटाईलमध्ये काही इफेक्ट होत नाही, कारण का पर्सेंटाईल ही नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे. मात्र चेंज कुठे होणार आहे, ज्या मुलांना आन्सर कीमध्ये चेंजेस झालेत आणि त्यांचे मार्क्स जर इन्क्रीज झालेत त्यांना मात्र त्याचा बेनिफिट होणार आहे. आता आन्सर की चेंज म्हणजे काय, समजा CET सेलने एखाद्या क्वेश्चनचं स्पेसिफिक आन्सर सुरुवातीला B ऑप्शन करेक्ट दिला होता. आता त्यांना रिअलाईज काय झालं की नाही, याचा आन्सर B नाही तर D हा ऑप्शन करेक्ट आहे. मग त्यांनी काय केलं, आन्सर कीमध्ये D हा ऑप्शन करेक्ट केला आणि ज्या मुलांनी B आन्सर क्लिक केलं होतं, ज्यांना एक क्वेश्चनचा बरोबर मार्क्स मिळाला होता, त्यांचा तो रिड्यूस होणार आणि ज्या विद्यार्थ्याने D हे करेक्ट आन्सर मार्क केले त्यांचे मार्क्स इन्क्रीज होणार. मग अशा सिच्युएशनला ना तुमचं पर्सेंटाईल चेंज होऊ शकतं. सोप्या 2 गोष्टी सांगतो. एक म्हणजे जर तुम्हाला फुल मार्क्स मिळत असतील तर फुल मार्क्सवरती जास्त पर्सेंटाईल चेंज होणार नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. आणि दुसरी गोष्ट आहे, जर तुमच्या आन्सर कीमध्ये चेंज झाले असतील आणि ते ऑप्शन जे चेंज झालेलं आन्सर आहे ते तुम्ही जर मार्क केलं असेल तर मात्र तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, तर 2च गोष्टी आहेत. आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तिसरा आणि इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल चेंज होणार आहे का. सगळ्या मुलांचे आता गेले काही दिवस बघतोय ना, जेव्हापासून ही आन्सर की रिलीज झाले सगळ्या मुलांचा एकच डाऊट आहे, दादा मला इतके मार्क्स आहेत, मला पर्सेंटाईल किती येईल आणि कॉलेज किती येईल. एक गोष्ट सांगू का, मार्क्सवरून कॉलेज प्रेडिक्ट करणं हे कम्प्लिटली बेसलेस आहे. म्हणजेच काय, हवेत बाण मारण्यासारखं आहे. अजून तुमचं बाळांनो पर्सेंटाईल येणं बाकी आहे. जोपर्यंत पर्सेंटाईल आपल्या हातात येत नाही त्यावरून आपल्याला कळणारच नाही की कुठल्या कॉलेजचे कट ऑफ मी मॅच करतोय आणि ही कॉलेजेस मला मिळू शकतात. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. मग मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल चेंज होणार आहे का, नक्कीच होणार आहे. आणि यावर्षी सांगतो मी, पुन्हा एकदा सांगतोय, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, यावर्षी कमी मार्क्सवर सगळ्यांना चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे. कारण का जर बघाल ना, जास्तीत जास्त मुलं बघतोय मी सगळ्यांचे स्कोअर आहेत ना 100 बिलोच आहेत. म्हणजे लाईक ना मॅक्सिमम जो सॅच्युरेशन पॉईंट आहे ना तो 60 to 80च्या दरम्यान जास्तीत जास्त मुलांचे स्कोअर आहेत. हे कशामुळे झालं आहे, मॅथ्सची डिफिकल्टी लेवल जास्त होती. मग
काळजी या मुलांना करावी लागणार ज्यांचा स्कोर बिलो 70 मार्क्स आहे त्या मुलांसाठी. का? कारण का तिथं सॅच्युरेशन पॉईंट आहे. अशा वेळी आपलं पर्सेंटाईल अनप्रेडिक्टेबल असतं. म्हणजेच काय तर आपल्या मार्क्सपेक्षा चांगलं पर्सेंटेज पण येऊ शकतं, कधी कधी ते कमीसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे या गोष्टीची काळजी आहे. मात्र एक आहे, यावर्षी सगळ्या मुलांचे मार्क्स कमी आहेत, त्यामुळे कमी मार्क्सवर खूप चांगलं पर्सेंटेज सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही, ठीक आहे. आणि जे पर्सेंटेज थोडंफार कमी आलं ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. त्याच्यात थोडीच आहे की बाबा मला पर्सेंटेज आलं म्हणजे कॉलेजेस मिळणार नाही. कमी मार्क्सवरती चांगलं पर्सेंटाईल मिळतं आणि पर्सेंटाईल जरी कमी आलं तरी त्यावरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित पेशन्स ठेवायचं आहे. कॅप ॲडमिशन प्रोसेसची कॉलेजची लिस्ट आहे ती काळजीपूर्वक स्वतः व्यवस्थित भरायची आहे, जेणेकरून सिक्वेन्समध्ये काही चेंजेस किंवा गडबड होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे. बाकी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या मुलांचं ॲडमिशन वगैरे होणार आहे, ठीक आहे. आता इम्पॉर्टंट आणि शेवटचा पॉईंट की रिझल्टला तर जवळजवळ 15 ते 16 दिवस बाकी आहेत. मग आत्तापासून तुम्ही काय केलं पाहिजे, हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक सांगू का, मुलांपेक्षा ना पालकांकडे जास्त टेन्शन आहे की आपल्या मुलाचं ॲडमिशन कुठे होते. कारण का त्यांना इतकंच हवं असतं पालकांकडे एक चांगलं कॉलेज आपल्या मुलाला आपल्या मार्क्सच्या वरती बेसिसवरती मिळावं आणि काही करून एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मुलांचं व्हावं. यासाठी आपले पालक धाडपडत आहेत आणि ते मान्य आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, आता जो वेळ तुमच्याकडे आहे याच्यामध्ये बाळांनो कॉलेज रिसर्चवरती फोकस करा. आता मी सगळीकडे बघतोय ना, जो तो यूट्यूबर फक्त एका स्पेसिफिक कॉलेजचं प्रमोशन करायचं, यांच्या प्लेसमेंट्स इतक्या आहेत. आणि होतं असं काय माहीत आहे, सगळे यूट्यूबर्स किंवा जेवढा कंटेंट अवेलेबल आहे ना ते काय करतात, जे टॉप 10 कॉलेजेस इन पुणे, टॉप 10 कॉलेजेस इन मुंबई किंवा COEP कॉलेजचा रिव्ह्यू, जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांच्याबद्दल तर सगळेच बोलतात. परंतु खरी गरज कुठे आहे, ज्यांचे मार्क्स खरंच कमी आहेत आणि पुण्यामधली जी इतर कॉलेजेस आहेत टॉप 10 कॉलेजेस सोडून त्यांच्याबद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी बाळांनो स्वतःहून जागरूक होणं खूप गरजेचं आहे. मी ठरवले की जोपर्यंत तुमचं कॅप ॲडमिशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत माझ्याकडून जेवढा शक्य असेल ना तेवढा कंटेंट मी देत जाईल. भलेही माझी पेड काउन्सिलिंग बॅच पण आहे, परंतु यूट्यूबवरती माझा कंटेंट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही कमी भेटणार नाही. जेवढे शक्य असतील ना तेवढे व्हिडिओ मी नक्की अपलोड करत जाईल, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे तर सगळ्या मुलांनी डॉक्युमेंट्स आपले कॅटेगरीनुसार रेडी ठेवायचे. दुसरी गोष्ट, कॉलेजचा रिसर्चवरती फोकस करायचं आहे की कुठली कॉलेजेस पुण्यामधली चांगली आहेत, आपल्याला या पर्सेंटाला ही कॉलेजेस मिळू शकतात, त्या कॉलेजचे प्लेसमेंट्स कसे आहेत, फॅकल्टी कसे आहेत, या गोष्टी एक्सप्लोर करायला विश्वास ठेवा. आणि कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. कारण का होतं असं ना, या सगळ्या हे काउन्सिलिंगच्या या लास्ट 5 वर्षांपासून या काउन्सिलिंग प्रोसेस आहे. जास्तीत जास्त बघतो हे काउन्सिलर्स वगैरे प्रायव्हेट कॉलेजेस यांच्यासोबत टायअप असतात आणि त्यांच्याचमध्ये ॲडमिशन वगैरे करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ब्लाइंडली कुणावरही फोकस करायचा नाही, ठीक आहे. स्वतःहून रिसर्च करायचं आहे. आता शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. ज्यांना इनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, नक्की इनरोल करा. आता खरं तर पर्सनल काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो. एक तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला कंप्लीट डाऊट सपोर्ट भेटतो, ज्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली कॉल्सवरती माझ्याशी डायरेक्टली विचारू शकता तुमचे काही डाऊट्स असेल तर. दुसरं असतं तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार पर्सनल कॉलेजची लिस्ट आहे ती आम्ही स्वतः तुम्हाला बनवून देतो, तीच ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. तिसरं आहे ती म्हणजे काय, CETच्या प्रत्येक स्टेजेसनुसार कॅप रजिस्ट्रेशनपासून ते ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची, मिस्टेक्स कुठे करायचे आहेत याबद्दल गाईड केलं जातं. आणि शेवटचं असतं स्पॉट ॲडमिशन्स गायडन्स, म्हणजे जेणेकरून कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंड स्टार्ट झाले, तुम्हाला अप्लाय करायचं आहे की नाही याबद्दल गाईड केले जातात. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये सुद्धा कोडिंग कसं स्टार्ट करायचं याबद्दल गाईड वगैरे केलं जातं. आय होप तुम्हाला काउन्सिलिंगचे फीचर्स वगैरे समजत असतील. ज्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला जे बेस्ट कॉलेज असेल ते कसं मिळवता येईल याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.